काल मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री आणि खासदार यांच्यावर टीका केल्यानंतर खासदार संदीपान भुमरे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते। दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कान भरवण्याचं काम पालकमंत्री आणि खासदार करत असल्याचं वक्तव्य काल मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं। मराठा समाजावर कोणताही अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया भुमरेंनी या बैठकीनंतर दिली आहे। दादाची भेट मी आज नाही नेहमीच घेतो। काय म्हणजे असं काही नाही की आजच आलो म्हणून। याच्या आधी मी उपोषणला बसले नव्हते त्यावेळेस मी भेटत होतो, आज मी भेटायला आलो, नेहमी भेटतो मनोज दादा। त्याच्यामुळं असं काही विशेष काही असं ह्याने पण मनोज दादाने जे काही आपल्याला वक्तव्य केलं किंवा मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूराजांना काल बाईट दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतोय। उद्या मुख्यमंत्री येणार आहे, मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही टाकणार आहे आणि लवकर समाजाला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही त्यांनी सांगितलंच की आम्ही त्याच्यावर काम करतोय, काम करणार आहेत। पण काही काही असे असतात ना बघा, लयच कंड असतो त्यांना प्रसिद्धीचा, काहीतरी कुठंतरी अफवा पसरून द्यायची, काहीतरी नाव ही करायची आणि त्यांना गुंडाळायचा प्रयत्न करायचा त्याच्यात। असे काही काहीला खूप मोठे सिनियर अभ्यासक, काही महागुरू असल्यासारखेच येते देशाच्या बाहेरचे, असे हे करते 4-5 पुस्तकं, ते गुन्हे हातात, ते लय दाखवायचं फक्त। पुरं आयुष्य गेलं, काय करता नाही आलं, दुसऱ्यांचा बद्दल गैरसमज पसरे नाही व्हायचे, काही करता येत नाही त्यांना। माझं फक्त त्याच अनुसरून म्हणणं होतं की समाजाची दगाफटका होऊ नये आणि होणार नाही असं मामा आत्ताही बोलले आणि त्यांनी आता बाकीच्या बांधवांना सुद्धा सांगितलं की होणार नाही। आणि आमची तेवढीच इच्छा आहे, बस काय इच्छा नाही की माझ्या समाजाची दगाफटका नको। 1 वर्षापासून गोरगरीब समाज लढतोय, तुम्ही गोरगरिबीतून आलेली सगळे, त्यांचं कल्याण व्हावं हीच अपेक्षा आहे। मराठा आणि कुणबी या राज्यातला एकच आहे, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी देऊन 3ही गॅजेट लागू का।